अनेकारसी विटोनी ऐसा धीर दे मना नारायणा विनवितो अंतरितो तुझा वास अनेका नाश कारणा ऐसा धीर दे मना नारायणा विनवितो तुका मने सेवटीते वाटे साचे राखावे ऐसा धीर दे मना नारायणा विनवितो विठ्ठला सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं प्रत्याद्यं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रस्तात् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यां शास्त्रचरणश्रवणत्वगामिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांगाकरुणतमः दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते श्री चरण श्री गुरुचे नमस्कार आता पूर्ण बुद्ध्यानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लावलो पावन झाली नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्त्याता नवरंग भूमिका कीर्तन योग्य होते लोकाटाळन विष्णुते देखाच्या माझे नमनदंड जिह्मे सदैव भज सुंदराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशानि गोविंद दामोदर माधवेति जिह्वे सत्य मधुर प्रियात्वं सत्यमेतं त्वां परमं वदामि आवरणेता मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति त्वामेव ऐसा धीर दे मना नारायणा विनवितो अखिल कोटि ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू भगवान श्री पार्वतीच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरिता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी हे मोठ्या ज्यांचा 52 पुण्यतिथी महोत्सव संपन्न होत आहे असे ब्रह्मलीन परम पूज्य महेंद्र स्वामी महाराज यांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनींच्या समोर सर्व माझे महात्माजन गुरुजनांच्या समवेत 16व्या वर्षाच्या 6व्या दिवसाच्या कीर्तनानिमित्ताने जो अभंग म्हणून दाखवला अभंग जगतवंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा आहे। या अभंगात 4 चरण आहेत। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय नारायणाला विनंती करतायत। विनंतीचा विषय आहे अंतरितो तुझा वास विठला विठला विठला
महाराजांची सेवा ज्यांनी घेतली आहे असे श्री दत्तू सज्जन पाटील व उमेश रामदास हा नितीन जगन्नाथ उमेश दशरथे महाराज त्यांचंच कीर्तन आहे का? हो. आणि त्यांच्या नावावर त्यांच्या खाली कोणते नाव आहेत का बरं? पाहून घेतील आता बाबा म्हणजे कोणते परमेश्वर आलेले दशरथे आलेले का परमेश्वर आलेले? दशरथे आलेले. मग दशरथेच्या जागेवर आहे ना काय कीर्तनकार विठ्ठला विठ्ठला मी फक्त गोविंद बाबांच्या मार्गदर्शनाने हा महोत्सव संपन्न होत आहे आणि महापुरुषांचा पुण्यतिथी महोत्सव आहे. माझ्या आयुष्यात मी पहिलं कीर्तन कोणाच्या तरी जागेवर करतो. नाहीतर माझ्यापेक्षा ते कीर्तनकार लहान सुद्धा आहेत वयाने आणि आनंदीच्या मानाने सुद्धा लहान आहेत. पण एकदा प्रदीप वैकुंठवासी मोठे बाबा माझं परसामानला कथा चालू होती. बाबा तिथं आलेले आणि माझं बाळगाला कीर्तन होतं. त्या दिवशी मोठे बाबा म्हणले होते की जनार्दन मी तुझ्या जागेवर कीर्तनाला जातो. मग तेव्हा मी विचार केला की आळंदी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांचं वय त्या काळात 93 वर्ष होतं असे महात्मा जर यदा कदाचित वारकरी संप्रदायाची सेवा म्हणून कीर्तनाला जात असतील, नाहीतर तुमच्या भागात एक प्रसिद्ध मठाधिपती आहेत बेलदार वारीकर माऊली, त्यांनी पण एकदा मला सांगितलं होतं की महाराज तुम्ही माझ्या जागेवर कीर्तनाला जात. त्यांना म्हटलं मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अभ्यास केला आहे परंतु असा कोणाच्या जागेवर जाण्यासाठी नाही. पण गोविंद बाबांचं माझं काही जुनं वेगळं नातं आहे आणि त्या नात्यापोटी या ठिकाणी येणं आहे. म्हणून आता मला कोणाच्या जागेवर कोणाचं काय आहे, कोणत्या कीर्तनकाराची सेवा कोणी घेतली काही घेणं देणं नाही. कोर्टात आलेला माणूस दादा असतो तसा मी कोर्टात आलेलो आहे. खरे आज मला कोणी काहीच बोलणार नाही कारण जागा भरायला खूप वेळ लागतो. पण इथं मी 4 वेळा कीर्तन केले बाबांच्याच इच्छेने आणि आज्ञेने. म्हणून मी विचार केला या गावाने मला पाहिलंय आणि मी या गावाला पाहिलेलं आहे. फक्त जे दशरथे महाराजांच्या किंवा परमेश्वर बुवाच्या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन ऐकायला आले असतील त्यांना हा देह दिसत असेल थोडे नाराज झाले असतील तर नाराज होऊ नका. आम्ही तुमचंच नाव जाहीर करतोय. गोविंद बाबांचं असं आहे त्यांचं वैयक्तिक माझ्यावर प्रेम आहे. कुठेही त्यांचा मोठा महोत्सव असला की ते मला कीर्तनाला बोलत असतात. आज मला काही लोकांना पाहिला पुन्हा वाटलं की पिंगळा महाद्वारे हा अभंग घेतला पाहिजे होता पण ती आपण बोली केली पंढरपुरातच कीर्तन करू. आणि म्हणून आजचा जो अभंग आहे हा तुकोबरायांचा अभंग परिचित त्यांच्यासाठी जे रोज गाथाचं वाचन करत असते. नाहीतर मग जे कधीतरीच गाथा पारायणाच्या निमित्ताने गाथा पाहत असतील त्यांच्या माथ्यात लवकर येणारा अभंग नाही. पण सर्वांनी माझ्यासोबत हा अभंग म्हणावा अशी माझी प्रार्थना आहे. रहाणे ते पायापाशी आणि कारसी विटोणी तुकोबराय सांगतात मला तुमच्या पायाजवळ राहणे. परंतु कसं राहणे जे रस आहेत दुसरे त्या रसांना विटून राहणे. आणि म्हणून हे नारायणा मी तुला ही प्रार्थना करतोय माझ्या मनाला तू धीर द्यावा. ऐसा धीर दे मना नारायणा विनवितो. आणि अंतःकरणात तुझा वास असावा, हृदयात तुझा वास असावा, अंतरी तो तुझा वास. का वास असावा त्याचं कारण आहे जे दुसरे त्रास देतात ज्यांच्यामुळे तू हृदयात येत नाही आणि ज्यांच्यामुळे परमार्थ होत नाही त्यांचा नाश करण्याकरता अनेका नाश कारणां. म्हणून हे नारायणा माझी तुला ही प्रार्थना आहे आणि तू माझी प्रार्थना पूर्ण करशील. कारण याच देहाने जगत पित्याचं दर्शन होतं, याच देहाने पूर्णत्वाला प्राप्त होतो जीव. हे माझे
शब्द माझी विनंती तू साच करावी अशी प्रार्थना करतात. तुका म्हणे शेवटीचे वाटे साचे राखावे. विठ्ठला विठ्ठला पिंगळा म्हणायचा. वा वा वा. ते ग्रामपंचायत सदस्य पण आहेत, माडकरी पण आहेत. कारण ज्यांच्याकडे जेवण येत ना या गावात त्यांच्याकडे थोड्या माळा कमी दिसल्या, पण गाव सुंदर आहे. महेंद्र स्वामींच्या आशीर्वादाने असलेलं गाव आहे. आणि मला तुम्ही मगाशी जे सांगितलं खूप एक प्रभावी करणार बाबांच्या अंतिम समयाचं दृश्य सांगितलं की ज्या शरीराला जीवात्म्याने सोडलेलं असतं त्या शरीराला घाम येत नाही, पण परमपूज्य महेंद्र स्वामींच्या अंत्यविधीच्या आधी जी ग्राम मिरवणूक निघाली होती त्यांच्या देहाची, त्यांच्या शरीराला घाम येत होता. यावरून लक्षात येतं की महात्मा अविनाशी असतात, देहाने नाही पण कशाने, चिरतत्वाने. तसं तर देह नाशवानच आहेत. देही नोस्मिनता देह कौमारभ्यम मनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. परंतु आत्मतत्वाने जर पाहिलं पण या अशा महापुरुषांचा देह सुद्धा अविनाशी असतो. विठाला तर जगद्गुरु तुकोबाराय कुठेतरी आधार मागताय. ज्याला जीवन जगायचं असेल त्याला कुणाचा तरी आधार असावा. मगाशी गोविंद बाबांचा माझा संवाद सुरू होता आणि बाबा म्हटले की माझी आळंदीला जागा घेण्याची इच्छा होती आणि 1750 स्क्वेअर फूट जागा आळंदीला घेतली गेली. त्यांना पुन्हा संवादाच्या माध्यमातून विचारणा केली गेली तर महात्मा बोलले, बाबा बोलले की महाराज म्हातारपणी अनेक प्रकारचे आधार असतात आणि म्हणून कुठेतरी व्यवस्थित आधार पाहिजे. काय पाहिजे? बाबा सुद्धा आधाराला घेऊनच जागा घेतली असं म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आधाराची अपेक्षा असते, पण प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तो आधार भेटत नाही आणि कायमचा आधार भेटत नाही. जीवनात आधार पाहिजे, पण तो कसा पाहिजे आणि प्रबळ आधार पाहिजे. अधांतरित आधार असलेली माणसं जीवनात पश्चाताप करतात. विठाला ज्याच्या जीवनात संतांचा आणि ईश्वराचा आधार असेल तो झोपडीत राहणारा का असेना आनंदित असतो. पण ज्याच्या जीवनामध्ये आधार नसेल तो कितीही संपन्न असला तरी तो स्वतःला अनाथच समजतो. रामायणातला विषय फार सुंदर आहे. बाबा भावार्थ रामायण सांगत असतात. तुळशी रामायणामधला विषय. तुळशी रामायणामध्ये विश्वामित्र ऋषी दशरथ महाराजांकडे भगवान रामांना मागायला येतात. अनुज समेत देऊर गुणाता, का पाहिजे तुम्हाला माझा राम का पाहिजे असं दशरथ महाराज जेव्हा विचारतात तेव्हा दशरथ महाराजांना विश्वामित्र सांगतात, निश्चर पदमय हो सना. निश्चरांचा वध आणि निसनाद होईल. ज्यांना प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या तपस्येच्या द्वारा प्राप्त आहे असे महापुरुष सुद्धा ईश्वराशिवाय स्वतःला अनाथ समजतात. ज्येष्ठ तुझा पुत्र दशरथा देई मागला, ज्येष्ठ तुझा पुत्र दशरथा देई मागला, ज्येष्ठ तुझा पुत्र दशरथा देई मागला, ज्येष्ठ तुझा पुत्र दशरथा देई मागला. यज्ञ रक्षणार्थ योग्य तोची सर्वथा, योग्य अंतरार्थ योग्य सर्वथा, यज्ञ रक्षणार्थ
तुम्ही घरात तुम्हाला आधार आहे असं तुम्हाला जरी वाटत असेल, तुमच्या नावाचा 8-12 असेल, तुमच्या नावाचा 7-12 असेल, बरं का? किशोराप्पांचे मेवणे आणि पाहुणे, तुमच्याकडे पेट्रोल पंप असेल, तुमच्याकडे जवळपास 25-30 कोटीची प्रॉपर्टी असेल, पण सांगा बरं तुम्ही अनाथ आहेत का सनाथ आहेत? आपल्याला जे आपले वाटतात ते कुठपर्यंत आपले? जोवरी चलन संतांचा आहे, नाहीतर मग आपलं जीवन तर पाहिजे आधार नाही कोणी माता पिता बंधू भगिनी कोणी नभवते एक मित्र स्वजन सखे तो सुखाने मागणे एकला मी दुःख भोगे कसे का असे ना तरी पार झाल्याशिवाय राहणार नाही. अपिकेत सुधराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ईसा. किती गोड उभे आहे तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तम त्या उदारी जैसा पुढाला महापुरे नमरतो निघाला. आधार बरं का बाबा, पोट भरण्यासाठी नोकरीचा आधार आहे. कशाचा? पोट भरण्यासाठी शिक्षणाचा आधार, त्याच्यासाठी नोकरी. कोणी म्हणाल पोट भरता का मी करी तो आता मारावीला आहे, त्याच्यासाठी लग्न करावं लागेल का? नाही करणार? वा वा, धन्यवाद. आधाराशिवाय जीवनाचं नाही. मला कितीतरी लोक असे ते निराधार, त्यांचा आधार कार्डावर नाव आहे, पण तरी देखील ते कसे आधार कार्ड केवळ रेशन कार्ड, रेशनसाठी आधार कार्ड घेऊन लाडकी बहीण काय ते काय मला माहिती नाही याच्या पहिली भावासाठी, पण तरी देखील तो शेवटचा आहे आधार तो फक्त परमात्म्याचाच. म्हणून निर्वाणीचा एक
स्वामी शरणानंद महाराज सांगायचे, जग की सेवा अपनी खोज, प्रेम प्रभु से करना, यही जीवन का सच्चा परमार्थ है. विठला विठला विठला. आम्ही ज्यांची सेवा करतो त्यांच्याकडून आधाराची अपेक्षा करू. जगाची सेवा करा पण अपेक्षा करू नका. काय? जगाची सेवा करा पण अपेक्षा करू नका. आणि जीवनात शोध घ्या, पण शोध त्या गोष्टीचा घ्या जे आपल्यापासून हरवले किंवा आपण जे हरवले ते. वानावे ऐकावे ते दिसत आपण त्याच्या आधी तुकडा फार गोड आहे. हरपले तैसे हरपले आपण पावे याची खोज केली पाहिजे. आणि ज्याची खोज करायची त्याला उत्पन्न करायचं नसतं, त्याची खोज का करायची ते आधीच आहे. आणि म्हणून सेवेच्या द्वारा निष्कामता प्राप्त होते आणि निष्कामतेच्या द्वारा अंतःकरणात ईश्वराविषयीचं प्रेम निर्माण होतं. आणि जेव्हा ईश्वराविषयीचं प्रेम निर्माण होतं तेव्हा ईश्वराचा साक्षात्कार होतो. आणि ईश्वराचा साक्षात्कार होणंच जीवनात खरा प्रबल आधार प्राप्त होणे. विठला विठला. आम्ही तुम्ही सर्व निराधार. तुम्हाला मला फक्त नातेवाईकांची गर्दी, तुम्हाला मला फक्त आर्थिक असं थोडस दिसणंय, परंतु अर्थ सुद्धा विशेष नाही, नातेवाईक सुद्धा विशेष नाही. कारण तो सर्वांचा श्लोक पाठ आहे. जळगाव जिल्ह्यात बरेचशा वर्षापासून कीर्तन लोक ऐकतात, म्हणून हा श्लोक कीर्तनकारांच्या मुखावाटे येत तो श्रोत्यांचा पाठ झाला. धनाने भो गोष्टे देहस्थितायां परलोक मार्गे कर्माणि भोगच्छति. म्हणून आपण निराधार. आणि यासाठी जगद्गुरु तुकोबाराय एक विशेष प्रबल आधार देवाकडे मागतायत. आणि तो आधार मागत असताना फार सुंदर भाव व्यक्त करतात पहिल्या चरणात.